नमस्कार. आज आपण महाराष्ट्र बायोमेट्रिक या वेबसाईटवरून स्वतःसाठी सुट्टी किंवा लीव कशी ॲड करायची जेणेकरून आपला पगार कटणार नाही, त्याबद्दल आपण येथे जाणून घेऊ. सर्वप्रथम महाराष्ट्र बायोमेट्रिक असे टाईप करून सर्वात अगोदर येणारी वेबसाईट ही यावर ओपन करायची आणि तेथे डाव्या हातावर एम्प्लॉई लॉग इन म्हणून एक आहे ऑप्शन, त्यावर क्लिक करा. येथे आपल्या आधार कार्डचे शेवटचे 8 अंक तुम्ही टाका. हे 8 अंक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्शन जो जसा आहे तसाच तुम्ही कॅपिटल किंवा स्मॉलमध्ये भरा. त्यानंतर खाली दिलेला जनरेट लॉग इन OTP यावर क्लिक करा. आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP येथे टाका. जसं माझ्या याच्यात आला आहे तर मी टाकला आणि पुन्हा खाली दिलेला कॅप्शन टाकून येथे लॉग इन या बटनावर क्लिक करा. नंतर तुमचं अकाउंट एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यात पुन्हा डाव्या हातावर लिव्ह सेल्फ म्हणून ऑप्शन सापडेल. जर तुम्ही मोबाईलमधून करत असाल तर तीन रेषांवर क्लिक करा आणि लिव्ह सेल्फमध्ये ॲड लिव्ह याच्यावर क्लिक करा. आता आपल्याला ते विचारत आहे लिव्हचा टाईप्स. तर आपण लिव्ह टाईप्समध्ये खूप सारे टाईप्स आहेत, जसे CL कॅज्युअल लिव्ह, EL, RH, HP, ML, DO. डे ऑफ हा स्टाफ नर्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. SK सिक लिव्ह, PL, WP विदाउट पे लिव्ह जर तुम्हाला घ्यायची असेल तर, CO कॉम्पेन्सेटिव्ह लिव्ह, WO वीकली ऑफ जर तुम्हाला भेटत असेल तर, आणि अदरमध्ये तुम्ही जर याच्यापैकी काही भेटत नसेल तर ते अदर तुम्ही सिलेक्ट करा जर तुमच्या याच्यात नसेल तर. आपण CL ॲड करणार आहे तर CL घेऊ. नंतर लिव्ह कॅटेगरीमध्ये आपल्याला फुल डे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हाफ डे असेल तुमचा तर तुम्ही हाफ डे घ्या. तारीख निवडायला सांगितले आहे तर तारीख जर तुम्ही एकापेक्षा जास्त दिवसाची घेत असाल तर या पहिल्या ह्याच्यात जिथून तुमची सुरुवात झाली आहे लिव्हची ती आणि जिथे तुमचं संपणार आहे ती तारीख टाका. माझ्या याच्यात मी एका दिवसाची घेत आहे म्हणून मला 10/12/2025 येईल. इथं रिझनमध्ये तुम्ही पर्सनल रिझन किंवा तुमचं जे काही असेल सुट्टी घेण्याचे कारण ते तुम्ही इथे टाकू शकता. तसं मला नाही टाकायचं तर ठीक आहे. तर आता आपण याच्यात सबमिटवर क्लिक करायचं. मला तर घ्यायची नाही आहे तर आपण इथं सबमिटवर क्लिक केलं की ते लिव्ह सबमिट होऊन जाईल आणि जे तुमचे नोडल ऑफिसर असतील त्यांच्याकडून ते अप्रूव्हल केले जाईल. तुम्हाला याच्यासोबत एक अर्जसुद्धा करणं आहे जो की तुमच्या संस्था प्रमुखाकडून मान्य झालेला असला पाहिजे आणि जो आपल्या संस्थेत लिव्ह अप्रूव्हल करतो त्याकडून हे लिव्ह अप्रूव्हल करून घ्यायच्या. व्ह्यू लिव्हमध्ये जाऊन तुम्ही लिव्ह